नाशिकमध्ये शिक्षक आमदार होण्यासाठी साम दाम दंड भेद रणनीती वापरली जाते। शिक्षक मतदारांना मौल्यवान वस्तूंचा आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे नाशिक शिक्षकच्या निवडणुकीला वेगळंच वळण लागले। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। पैठणीचा नथीचा शिक्षकांना सफारी, शिक्षिकांना नथ। नाशिकमध्ये शिक्षक मतदारांना आमिष। विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नाशिकमधलं वातावरण तापलेलं आहे। मात्र त्याच वेळी शिक्षक मतदारांना आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिक्षक मतदारांना नथ आणि पैठणी तर काही ठिकाणी सफारीचं कापड आणि पैशांची पाकिटं वाटण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाले। सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार केली आहे। मागच्या वेळेसारखं पैठण्या तर वाटल्या जात आहेत, पण दुसरे उमेदवार पुरुष शिक्षकांना रेमंड सफारीचं कापड आणि महिलांना साडी आणि नथ देत आहेत। साने गुरुजी ते नाणे गुरुजी हा महाराष्ट्राच्या शिक्षणाचा प्रवास आहे का असा प्रश्न पडावा अशी गोष्ट आहे। या आधीच जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलेले शिक्षक आणि संस्था चालकांना पैसे वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी केला होता। शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा प्रकारे शिक्षकांना आणि शिक्षक पेशाला बदनाम करायचं कट कारस्थान जर या राजकारणामार्फत केलं जात असेल तरी खरोखर खूप शोकांतिक आहे। आता शिक्षक मतदारांना नथ, पैठणी, सफारीचं कापड वाटल्याची तक्रार आहे। याच नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदार बोगस असल्याचा प्रकार समोर आला होता। शिक्षक नसतानाही हॉटेलवाले तसंच छोटे मोठे व्यावसायिक शिक्षक मतदार दाखवल्याचा आरोप करण्यात आला। बोगस मतदान हे मोठ्या प्रमाणात या मतदार यादीमध्ये मतदारांचा शोध घेताना लक्षात आले। त्यामध्ये ड्रायव्हर असेल किंवा शेतात काम करणारा शेतमजूर असेल किंवा कापड दुकानात काम करणारा कर्मचारी असेल, ज्याचा शिक्षणाचा काही संबंध नाही, 3 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे, 19व्या वर्षी तो शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे। शिक्षक आहोत याचं भान ठेवा असा सल्ला ज्येष्ठ नेत्यांनी शिक्षक मतदारांना दिलाय। शिक्षकांकडून तरी सुद्धा जे आहे या अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही, कारण त्यांना आपण गुरुवर्य म्हणतो आहे। त्यांनी जे काही करायचं मतदान ते सद विवेक बुद्धीला ठेवून योग्य उमेदवाराला करावं। माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे। त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल, पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी। नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयानं नाशिक शिक्षक मतदारसंघातील 5ही जिल्ह्यात त्वरित चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। जर शाळेच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचे कुठले सोहळे आणि गिफ्टिंग अशा प्रकारच्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापक या दोघांवरही कारवाई करण्यात येईल। नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं संदीप गुळवेंना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे, तर विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं मतदान बुधवारी होत आहे, तेव्हा या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। एकूणच या निवडणुकीत घडलेल्या घटनांमुळे ही निवडणूक शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ठरली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।